पाहतायत चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया टॉप 25 न्यूज। मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक, पोलिसांकडून आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड। नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांविरोधात बहुजन समाज आक्रमक। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नव्हता, त्याचा निषेध म्हणून आंदोलन। आणि यानंतर आपण बारामतीमध्ये जाणार आहोत। बारामतीमध्ये शरद पवार हे सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रतिभा पवार देखील आपल्याला यावेळेला पाहायला मिळतात। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पवार पोहोचलेले आहेत। ही सांत्वनपर भेट असल्याचं देखील बोललं जात आहे। खरं तर एकीकडे राजकीय विचारधारा वेगळी आणि दुसरीकडे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असं सातत्यानं पवार कुटुंबीय सांगत आहे। आणि त्याच पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी शरद पवारांचा ताफा सहयोग सोसायटी या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल होतोय। आणि त्याच्यामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी ज्या आहेत, सांत्वनपर भेटी ज्या आहेत ते पवार स्वीकारणार आहेत। आणि या ठिकाणी खरं तर याआधीच रोहित पवार असतील, राजेंद्र पवार असतील हे पोहोचलेले आहेत। आणि आता शरद पवार सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत पवार कुटुंबीय जे आहेत ते सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहेत। काल 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारल्या, तर परवा साधारणपणे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारल्या। आणि आता शरद पवार जे आहेत ते सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत। हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं घर। उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांनी घेतली, त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार जे आहेत ते या सहयोग सोसायटी निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच अनेक बारामती असेल, परिसरातून असेल किंवा राज्यातील इतर भागातून जे लोक आहेत त्या या ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि शरद पवार आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तसेच राजेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, रणजित पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, गेले 3 दिवस झाला आहेत ते या ठिकाणी सांत्वनपर भेटी लोकांच्या स्वीकारत आहेत। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो श्रीनिवास पवार देखील आहेत, शरद पवार देखील पोहोचलेले आहेत। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं सांत्वनपर भेटीसाठी लोक विविध भागातून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि शरद पवार तसेच सुनेत्रा पवार देखील गाठीभेटी स्वीकारत आहेत। आपण बघू शकतो नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आजचा 3रा दिवस आहे। सांत्वनपर भेटी पवार कुटुंबीय स्वीकारत आहेत राज्यभरातून, तसेच बारामती असेल वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। आणि आजच्या 3ऱ्या दिवशी शरद पवार यांनी या ठिकाणी सांत्वनपर भेटी स्वीकारण्यासाठी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर